नमस्कार. सिंह राशीच्या सर्व लोकांना मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर सिंह राशी 30 मे नंतर अशा काही सत्याचा उलगडा होणार आहे जे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तर ते कोणते असे 10 आश्चर्यचकित भाकिते आहेत ते जाणून घेऊया. तर सिंह राशीवाल्यांना तुम्हाला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आजचं भविष्य आहे ते साधं नाही आहे. तुम्हाला सांगते नियतीचा थेट इशारा आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ तुम्हाला जर वाटत असेल, रात्रीची झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची जर गर्दी होत असेल तर समजून घ्या, हीच ती वेळ आलेली आहे आणि हीच ती वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आणि आज मी तुम्हाला असे काही 10 सत्यभाकिते सांगणार आहेत जे ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल तर काहींची झोपच उडेल. कारण हे भाकिते फक्त तुमचं भविष्य सांगत नाही, ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघड पाडणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की सावध राहा. हा इशारा दुर्लक्ष करू नका, ही संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही तर नियतीची थेट हाक आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो. तर त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मंडळींनो, पाहूया 10 भाकिते कोणते. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. तर सिंह राशी, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती आता तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. आणि हे सगळं सत्य आता लवकरच तुमच्या समोर उघड होणार आहे. आणि हा खुलासा अचानक होईल. एखाद्या बोलण्यातून होऊ शकतो, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी तुम्हाला सांगते तुमचं मन हादरेल, परंतु लक्षात ठेवा, हे नुकसान नाही आहे, हे तुमचं संरक्षण आहे. देव काय करतो आहे की तुमच्यापासून जे चुकीचे लोक आहेत ना त्यांना दूर करतो आहे, जेणेकरून पुढचा जो मोठा बदल होणार आहे ना तो कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकेल. भावनेत निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य तुमच्यासाठी उद्या विजयाचं कारण ठरेल. दुसरं महत्त्वाचं भाकीत असणार ते म्हणजे तुमचं अडकलेलं नशीब आता अचानक फिरणार. तर सिंह राशीवाल्यांनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, मग ती नोकरी असो, पैसा असो, व्यवसाय असो किंवा एखादं महत्त्वाचं बातमी असो, कुठलंही असो, तर ते तुम्हाला सांगते की आता ग्रहांची चाल बदलते. अचानक अशी एक बातमी, एक फोन कॉल किंवा एखादा छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र आता बदलू शकतो. जे एवढ्या दिवसात, एवढ्या महिन्यांमध्ये झालं नाही ते काही दिवसांमध्ये नक्कीच घडेल. आणि तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छिते की हा बदल जो होईल ना तो फक्त अहंकारासाठी नाही तर शहाणपणासाठी आहे. घाई केली, लोभ केला आणि मिळालेलं म्हणजे या गोष्टींमुळे तर मिळालेल्या हातातून निसटून जाऊ शकतं. त्यामुळे संयम ठेवा. तुम्हाला सांगते देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण आता तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तिसरं भाकीत जे म्हणजे की तुमचं दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. तर सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगते आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला नक्कीच खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी जिची किंमत तुम्ही स्वतः देखील कधीकधी विसरून गेलात. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि जे लोक पाहू शकत नाही ना ते पाहण्याची दृष्टी देखील तुम्हाला लाभलेली आहे. परंतु काय सांगते की दुर्दैव असं आहे की हेच टॅलेंट तुम्ही इतके दिवस दुर्लक्षित तुमच्याकडनं सुद्धा राहिलं. कधी कधी तुम्हाला घरच्यांनी समजून घेतलं नाही, समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं असेल, कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्यानेच घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचं काय झालं की आत्मविश्वास आहे ना हळूहळू कमी होत गेला. आणि मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. परंतु तुम्हाला सांगते सिंह राशीवाल्यांना, लक्षात ठेवा, देव आहे ना कधी खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती योग्य वेळ आलेली आहे. अचानक आता अशी परिस्थिती निर्माण होईल ना की जिथे तुमचं कौशल्य समोर येईल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमधून असू शकते, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचा हा उपाय सर्वांना नक्कीच मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल ज्याला आपण दुर्लक्ष केलं होतं ना तोच आज आता आपल्याला वाचवत आहे. तुम्हाला सांगते, ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता ना तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक राहतील. आणि हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही तर तो तुमचा आत्मसन्मान देखील तुम्हाला परत देणार आहे. परंतु तुम्हाला फक्त इथे एकच सांगू इच्छिते की यश मिळालं की मात्र अहंकार येऊ देऊ नका, कारण सिंह राशीचा खरा राजयोग आहे ना नम्रतेमध्ये आहे, शहाणपणामध्ये आहे आणि सातत्यात आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला ना
आणि योग्य लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांनो, आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची नक्कीच ओळख बनवणार आहे. आणि ही संधी ओळखा, कारण अशी वेळ आहे ना पुन्हा पुन्हा येतच नाही. चौथं भाकीत म्हणजे की देवाची परीक्षा आता संपत आली. तर सिंह राशीवाल्यांनो, खूप काळ तुम्ही अशा गोष्टी काही सहन केला ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच होते. अनेकदा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की देव खरंच मला पाहतोय का? परंतु लक्षात ठेवा, देव उशीर करतो परंतु अन्याय मात्र करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशील क्षण देवाने नोंदवून ठेवलेला आहे. आणि तुम्हाला सांगते, ही खरं तर सगळी परीक्षा होती. आणि ही परीक्षा जी होती ना तुमच्या संयमाची होती, तुमच्या कर्माची होती तुम्हाला सांगते. आणि आता ही परीक्षा संपत आलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबला, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं ना, त्या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येते. अचानक तुम्हाला अडथळे कमी होताना दिसतील, तुमचं मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू आता तुमच्या बाजूने वळेल. इथे फक्त काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या त्या म्हणजे की आपल्या रागावरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे, देवावरती विश्वास ठेवायचा आहे, देवावरती शंका घ्यायची नाही. कारण की ह्या गोष्टीने काय होऊ शकतं की सगळं मिळून देखील हातातून जाऊ शकतं. कारण परीक्षा संपली असली तरी सजग राहणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि आपले योग्य चांगले कर्म करत राहा, मेहनत करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तो तुम्हाला सगळं काही देण्याच्या आता तयारीत आहे. मंडळींनो, 5वं महत्त्वाचं भाकीत म्हणजे की एक निर्णय जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. तर सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगते, लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावाच लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्याचं भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय तुमचं नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. तुम्हाला सांगते, पर्याय 2 असतील. एक सोपा असेल जो भावनेतून घेतलेला, आणि दुसरा कठीण जो की बुद्धीने घेतलेला. आणि लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांना, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. आणि या टप्प्यावर आहे ना तुम्हाला जुना चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे तर असंच करता असं सांगितलं जाईल. परंतु जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला ना, तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. आणि इथेच खरी तुमची परीक्षा असणार आहे. जर तुम्ही आता धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला ना, हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नक्कीच नेईल. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, क्षणाचा मोह टाळा, तर आयुष्याचं चित्र ना तुमचं कायमचं बदलू शकतं. 6वं महत्त्वाचं भाकीत म्हणजे की जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात आहे ना अशी एक व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहते, तुम्हाला सल्ला दिला, तिने साथ दिल्यासारखं भासवलं, परंतु मनात मात्र त्यांचे वेगळे हेतू त्यांनी ठेवले होते. आणि लवकरच आहे ना अशा लोकांचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर येणार, स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून होऊ शकतो, एखाद्या वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. तुम्हाला सांगते, आणि त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीही उशीर करत नाही. आणि सिंह राशीवाल्यांना, तुमची मोठी कमजोरी म्हणजे ना तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता, आणि हा विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला आहे. पण तुम्हाला सांगते, आता चुकीच्या लोकांना आहे ना देव तुमच्या मार्गातून आता दूर करत आहे. या टप्प्यावरती तुम्हाला सांगते, त्या लोकांशी वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात आहे ना ऊर्जा वाया घालू नका, शांतपणे अंतर ठेवा. कारण जे निघून जातात ना तेच तुमचं ओझं हलकं करतात. आणि लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या मोठ्या यशासाठी, तुमचा हा मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. 7वं भाकीत म्हणजे अचानक मिळणार मोठी संधी. तुम्हाला सांगते, लवकरच तुमच्या आयुष्यात आता अशी एक संधी येणार आहे ना की तुम्ही त्याची अपेक्षाही केली नसेल. नोकरीत बदल होऊ शकतो, पदोन्नती होऊ शकते, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग तुमच्यासाठी आता अचानक उघड होऊ शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल ना की लगेचच हो म्हणावंसं वाटेल. परंतु इथे सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. तर सिंह राशीवाल्यांना तुम्हाला सांगते, तुमचा स्वभाव आहे मोठं विचार करायचा, पण यावेळी तुम्हाला सांगते लहान लहान गोष्टी देखील तुम्हाला दुर्लक्ष केलं तर नुकसान करू शकतं. त्यामुळे कागदपत्र, अटी, सगळं शब्द वगैरे सगळं नीट तपासा. जर घाई, लोभ आणि ही शेवटची संधी असा विचार करत राहिले तर पुन्हा मिळालेलं निसटू शकतं. त्यामुळे शांत राहा, अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला ना तर ही संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेऊ शकतं. आणि लक्षात ठेवा,
देव संधी देतोय, पण शहाणपणा तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला तुमच्या हातात आहे. 8वं भाकीत म्हणजे प्रेमात तुम्हाला धक्कादायक खुलासा होणार. तर सिंह राशीवाल्यांनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तुम्ही तडजोड केली. आता तुम्हाला सांगते, प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबले, हे सगळं सत्य आता स्पष्टपणे तुमच्यासमोर येईल. हा खुलासा सुखदायी असू शकतो किंवा वेदनादायकही. काही सिंह राशीवाल्यांसाठी तर जुनं नातं संपण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला सांगते, कारण जिथे आदर नाही ना तिथे प्रेम टिकत नाही. आणि लक्षात ठेवा, जे तुटतं ना ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी तर हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे तुम्हाला समजून घेईल. तुम्हाला स्वतःला तिथे सिद्ध करावं लागणार नाही. तुम्हाला सांगते, भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा. कारण सिंह राशीवाल्यांना तुम्ही प्रेमासाठी बनलेला आहात, दुःखासाठी बिलकुल पण नाही. 9वं भाकीत म्हणजे की हरवलेला आत्मविश्वास तुमचा परत येणार. सिंह राशीवाल्यांना कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय तुमचे ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्या लोकांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास तुमचा हळूहळू ढासळू लागला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागले, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. आणि पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, ती परिस्थितीमध्ये होती. आणि आता एक आहे ना, अशी एक घटना घडणार आहे जे तुमचं डोकं आहे ना पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवतील. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ना, त्यांचंच समोर तुमचं आत्मभान आता परत येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांना, आत्मविश्वास परत आला ना की नशीबही तुमच्या बाजूने नक्कीच वळायला लागतं. 10वं भाकीत म्हणजे की अगदी महत्त्वाचं राजयोगाची सहल. तुम्हाला सांगते सिंह राशीवाल्यांना, हा काळ साधा नसणार आहे. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट आता सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य, स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही आता उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग हा प्रत्येकालाच मिळतो आणि तो प्रत्येकालाच झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. कारण जितकं वर जाताना तितकी जबाबदारी वाढते. जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य लोकांची साथ निवडली, मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला ना, तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. आणि लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांना, देव देतो पण तो पाहते असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. सिंह राशीवाल्यांना तुम्हाला सांगते, आज ऐकलेली ही भाकीत आहे ना फक्त शब्द नव्हते, ही नियतीची थेट हाक होती. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आज काहीतरी नक्कीच हललेलं असेल, तुम्हाला सांगते. आणि ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांनी नक्कीच याचा आज नक्कीच विचार करतील. येणाऱ्या काही दिवसात आता एवढं काही हलणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये. लक्षात ठेवा, जे तुटलं आहे ना ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं, जे उघड झालं आहे ना ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ना ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते मंडळींनो, मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण सिंह राशीवाल्यांना आता तुमची वेळ सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला सांगते, आज सांगितलेली माहिती तुमच्या मनामध्ये साठवा आणि योग्य वेळ आठवा, योग्य पाऊल उचला, कारण नशीब आता तुमचा दरवाजा ठोठावत आहे, तुम्हाला सांगते. आणि हे जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ना, ती तुम्हाला सांगते तुमच्या यशासाठी, तुमच्या प्रवासासाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे. आणि ही माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर माझ्या आजच्या या व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कारण देवाची कृपा तुमच्या जीवनावरती आयुष्यभर राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तुमचा सकारात्मक प्रतिसाद माझा अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मंडळींनो, असे सत्य भविष्यवाणी बघण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगते की देव तुमचं भलं करो, तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा, सगळं काही चांगलं होईल. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.